नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई परत एकदा तेच सांगतात की ह्या किल्ल्या सांभाळण्याचं शहाणपण माझ्या दोन्ही सुनांमध्ये नाही असं म्हणून त्या किल्ल्या जानकीकडून काढून घेतात आणि म्हणतात की हे घर सांभाळायचं किंवा नानांच्या खोलीत पाय ठेवायची तू गरज नाही आहे आणि तू आता हे घर पण सांभाळू नकोस, तू काहीच करू नकोस असं म्हणून त्या इथे किल्ल्या काढून घेतात. आणि किल्ल्या काढून घेतल्यानंतर त्या ऐश्वर्यालासुद्धा इथे म्हणजे दोघींना पण म्हणतात की इथे दोघींनीसुद्धा खोलीत यायचं नाही नानांच्या. आणि असं झाल्यानंतर आई तिकडनं निघून जातात. आजी पण नाक मुरडून इथून निघून गेले, सौमित्र निघून गेले आईच्या पाठीमागून, सारंग निघून गेला आहे. आता ऋषिकेश, जानकी आणि ऐश्वर्या तिघीच जणी उरले तिथं. तर ऐश्वर्या जानकीच्या जवळ येते आणि म्हणते, माझ्या हातून तर फक्त सूप सांडलं ग, किंवा ते खराब झालं, पण तुझ्या हातून काय झालं? तुझ्या हातून तर किल्ल्या गेल्या. तुझं नुकसान किती झालं आहे ते बघ, माझं नुकसान थोडंसंच झालं आहे आणि तुझं नुकसान किती झालं आहे ते बघ. आणि ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हणते ऐश्वर्या आणि इथं निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर जानकीला इथे रडणं आवरत नाही आहे, ती कशी बशी कंट्रोल करते. तेवढ्यात ऋषिकेश तिच्या पाठीमागे इथे हात ठेवतो आणि मग तिचा तोल सुटतो आणि तिथे रडायला लागते. पण प्रेक्षकांनो, तुम्ही सांगा जानकीला की असं रडून चालणार नाही आहे, आता ॲक्शन मोडमध्ये यायची गरज आहे. बघूया कधी ॲक्शन मोडमध्ये येते जानकी ते. तर ऋषिकेश तिला इथे समजावतोय आणि तिला आत घेऊन जातो रूममध्ये. तर इकडे सौमित्र अवंतिकाला जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगतोय. नानांना कोणी ढकललं हे माहिती नाही आहे आपल्याला, नाना सांगतील, पण जानकी वहिनीवर इथे आरोप घेतला जातोय. आणि आत्ता जानकी वहिनी एकटी पडली आहे, नाना अजून शुद्धीवर आलेले नाही आहेत आणि असं असताना मी तिथे येऊ शकत नाही. अवंतिका त्याला समजावत असते की मला भीती वाटते, तिथलं वातावरण ऑलरेडी बिघडलेलं आहे आणि तू तिथे थांबू नको, तू ये असं म्हणून इकडे अवंतिका सौमित्राला सांगते. पण सौमित्र म्हणतो की मला आत्ता येता येणार नाही आहे, मान्य आहे की वातावरण बिघडलं आहे, पण मला आत्ता इथे थांबणं गरजेचं आहे कारण नाना पण अजून शुद्धीवर आलेले नाही आहेत पूर्णपणे आणि आई मला अशा परिस्थितीत सोडेल का? तर अवंतिका ऐकतच नाही आणि अवंतिका म्हणते की तू ये, मला भीती वाटते कारण ऐश्वर्या काहीही करू शकते. आणि ऐश्वर्याने जेव्हा जानकी वहिनींवर आळ घेतलाय नानांना पाडण्याचा, हे जेव्हा अवंतिकाला सौमित्र सांगतोय तेव्हा इकडे अवंतिका म्हणते ती काय बोलते तिला तरी कळतंय का? आता मला एक काय वाटतं माहिती आहे का प्रेक्षकांनो, अवंतिकाने सुद्धा या घरात आलं पाहिजे आणि दोघांनी मिळून इथे ना तिचा जानकीला मदत केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. तर इकडे आजी आणि ऐश्वर्या अर्थातच बसलेले आहेत. जो काही घटना घडली ते सेलिब्रेट करते आजी, कारण आजीला तेच हवं होतं की जानकीच्या हातातून किल्ल्या काढून घेतल्या. ते सूप तर तू चांगलं केलंयस असं म्हणते आणि त्याच्यानंतर म्हणते की सूपाला चव आलीच आहे, पण जे काही तू पराक्रम गाजवलायस ना बाहेर त्याच्यामुळे या सूपला आणखीन चव आली. जानकी तो किल्ल्यांचा जुडगा घेऊन घरभर फिरत होती ना, आता तो किल्ल्यांचा जुडगा तिच्या हातून काढून घेतल्यामुळे तिचं तोंड एवढंसं झालं आहे आणि जो काही मानाने फिरत होती ना तो मान निघून गेला आहे. पण इकडे ऐश्वर्याच्या डोक्यात मात्र वेगळंच चाललं आहे आणि आजी म्हणते की त्या सगळ्यासाठी मी तुला ना बक्षीस देणार आहे, इथे ये. तर आजी म्हणते काय बक्षीस देणार आहे? तर आजी अशी मोठं किनी काहीतरी दिल्यासारखं असं दाखवते आणि तेवढ्यात इथे किनी असे 11 रुपये काढते. म्हणते हे घे तुझं बक्षीस, 11 रुपये असं म्हणते आणि ते वजन उचलल्यासारखं करते आणि म्हणते आजी हे तुमचं 11 रुपयांचं बक्षीस ठेवा तुमच्याकडेच लकलाप, असं ऐश्वर्या म्हणते. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघं जण बसली आहेत रूममध्ये. जानकीला आठवतंय कसं सुमित्राईंनी किल्ल्या काढून घेतल्या जानकीकडून आणि काय म्हणाल्या त्या की दोन्ही सुनांकडे शहाणपण नाही आहे आणि तू नानांच्या खोलीत येऊ नकोस, तू काळजी करू नकोस या घराची असं सांगितलं. तर इथे जानकी म्हणते ऋषिकेशला, मला किल्ली काढून घेतल्या किंवा किल्ल्यांचा जुडगा काढून घेतल्या याचा दुःख नाही आहे, मला याचं दुःख आहे की मला नानांच्या खोलीत जाऊ नको, त्यांची काळजी घेऊ नको असं सांगण्यात आलं आहे. मला माझ्या वडिलांच्या खोलीत जाण्यापासून इथे रोखलं गेलं आहे आणि चांगलं वागणं चुकीचं असतं का? तर ऋषिकेश म्हणतो तुझ्या चांगल्या वागण्याची किंमत कुणाला उरली नाही आहे आणि गरजही आता कशी या घरात कुणाला वाटत नाही आहे. चांगलं असणं चुकीचं नाही आहे, पण ह्या घरात आत्ता तसं वाटत नाही आहे. तर ती म्हणते की गरज कशी नाही उरली, या घराला जपलं आहे मी, सगळं सावरलं आहे आणि आता माझीच गरज किंवा माझ्या चांगुलपणाची गरज उरली नाही आहे, हे किती वाईट आहे ह्याचं दुःख होतं आहे मला असं म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की हे सगळं एका घटनेमुळे होतं आहे आणि
त्या ऐश्वर्याने एवढं सगळं बदलून टाकलं आहे. ऐश्वर्या किती खालच्या पातळीला गेली आहे किंवा तिने सगळं जे काही बदलून टाकलं आहे घरातलं वातावरण ते आपण बघतोच आहे. तुझ्या चांगुलपणाची किंमत किंवा गरज या ऐश्वर्याच्या वागण्यामुळे तर अजिबात कुणालाच राहिलेली नाही आहे. तर जानकी ते म्हणते ऐश्वर्याचं नुकसान आपण केलं असं तिला वाटतं म्हणून ती अशी वागते. मी सुद्धा ती घरात आल्यानंतर किंवा मी सुद्धा जेव्हा नवीन सून होते त्यावेळेला सुद्धा मी आईंचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होते. ऐश्वर्याने असं केलं असतं तर मला वाईट वाटलं नसतं, पण ती अशा पद्धतीनं वागते की ती मला पोखरून काढते. आता मऊ लागलं म्हणून ती आता खणायला चालू केलं आहे तिनं आणि इतक्या जोरात खणते की ती आता मला तिनं पूर्ण पोखरून टाकले. ती सुधारावी, तिच्यात बदल व्हावा म्हणून मी ते तिच्या पाठीशी उभी राहिले, तिची काळजी घेत होते, तिला समजावायचा प्रयत्न करत होते. पण तिनं काय केलं असं म्हणून जानकी इथे विचारत असते. तर इकडे ऐश्वर्या आणि आजी दोघी बोलत आहेत. ऐश्वर्या आजीला म्हणते तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही काय करताय ते, किंवा तुमच्या अजूनही एक गोष्ट लक्षात आली नाही आहे का की मी बाहेर जे काही केलं त्या सगळ्या गोष्टींमध्ये आईने माझ्यावर पण आरोप केला आणि मला सुद्धा सांगितलं की नानांच्या खोलीत जायचं नाही, म्हणजे दोघींनी खोलीत जायचं नाही असं सांगितलं, दोघींनी घराची जबाबदारी घ्यायची नाही म्हणून सांगितलं. मी इथे जानकीला रिकामं करताना किंवा जानकीकडून सगळं काढून घेताना माझ्याच हातातून सगळं निसटून चाललं आहे, मला असं होऊ द्यायचं नाही असं ती इथे ऐश्वर्या आजीला सांगत होते. नशीब ऐश्वर्याच्या डोक्यात प्रकाश पडलाय जरासा तरी. तर इथे जानकी जीव तोडून तेच सांगते की मी ऐश्वर्याला सुधारायचा प्रयत्न केला पण तिला त्याही वाटतच नाही, तिच्याशी चांगलं वागत राहिले पण तिला त्या चांगुलपणाची कदरच राहिलेली नाही आता आणि त्यामुळे ती अशी वागतीये, स्पर्धा करते ती माझ्याबरोबर आणि हे कुठेतरी चुकीचं आहे. थांबते आणि तिनं मला आता पोखरून काढलं आहे पूर्णपणे. जानकी मुळमुळ रडत बसली आहे प्रेक्षकांनो. तर हे बरोबर नाही आहे, जानकीनं ॲक्शन मोडमध्ये येणं गरजेचं आहे. ऋषिकेश तिला समजावतोय तुझं काही चुकलेलं नाही आहे, तुझं चांगलं वागणं चुकलेलं नाही आहे, पण इथे आता सगळ्यांनी समज वेगवेगळे करून घेतलेत आणि कुणालाही ते गरज नाही आहे तुझ्या चांगुलपणाची. मी आता खाली जाऊन आईशी बोलतो आणि यावेळी तू मला अजिबात अडवायचं नाही आहेस, मला आईशी बोलू दे असं इथे जानकीला ऋषिकेश सांगतो. आता बघूया ऋषिकेश खाली जाऊन आईशी काय बोलतोय ते आणि त्याच्या बोलण्यामुळे परिस्थिती सुधारतीये का बिघडायला मदत होतीये, कारण काय घडेल आपल्याला सांगता येत नाही, कारण गैरसमज सगळे पसरलेले आहेत. जानकीला खूपच इथे रडायला येते. ती म्हणते मला किल्लीचा हव्यास नाही आहे, किल्ली नकोच आहे मला माझ्यासाठी, पण मला माझ्या नानांच्या खोलीत जायचं आहे, मला त्यांच्याजवळ थांबायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे, मला माझे आई वडील पाहिजे तसं म्हणून इथे जानकी इमोशनल झाले. तर ऋषिकेश म्हणतो की मी जातो आणि आईशी बोलतो, तू मला इथे अडवायला येऊ नकोस असं म्हणून ऋषिकेश आता निघून गेला आईंशी बोलायला. बघूया पुढे काय होणार आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, काय होईल ऋषिकेशच्या बोलण्याचा परिणाम, परिस्थिती बिघडेल का सावरायला मदत होईल. तर इकडे ऋषिकेश आईंशी बोलायला गेलाय तर आजी सांगते ऐश्वर्याला की हे सगळं घडलंय ते बरोबर आहे, पण ऐश्वर्या म्हणते की आता मला परत पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागणार, आईंचं मन जिंकण्यासाठी परत प्रयत्न करावे लागणार. तर आजी म्हणते तू जानकीला कासव समजशील आणि तू झुडपात लपून सशासारखं बसशील आणि एकदम जानकी तू जिंकलेली दिसेल, जानकीवर विश्वास ठेवू नकोस, ती शांत बसणाऱ्यातली नाही आहे, ती काहीही करेल, इथून पुढे ती काहीही करेल, पण तू तसं जानकीवर विश्वास ठेवू नकोस आणि गाफील राहू नकोस, तू सावध राहा आणि अर्थातच आईचा विश्वास म्हणजे सुमित्राईंचा विश्वास मिळवण्यासाठी तुला परत प्रयत्न नक्कीच करावे लागणार आहेत, कारण ससा कासवाच्या गोष्टासारखं तुमचं झालं आहे. तू आता पराक्रम केला आहेस, तू जिंकली आहेस आणि तू जानकीला गाफील ठेवतेस किंवा गाफील आहे जानकी, ती काहीच करणार नाही असं धरून ठेवलेस मनामध्ये, तर तसं तू करू नकोस, तू तुझे प्रयत्न चालू ठेव तरच तू पुढे जिंकशील असं म्हणून आजी तिला कानमंत्र देत आहेत. आणि ऐश्वर्या आता बघू पुढे काय करते ते, कारण ती तरी काय गाफील राहणार नाही, आता आईंचं मन जिंकण्यासाठी नवीन काहीतरी डाव नक्कीच खेळेल. तर इकडे सुमित्राई जप करत बसल्यात, तोपर्यंत सारंग येतोय. जानकी वहिनी जानकी वहिनी जानकी वहिनी म्हणत सारंग इथे हाक मारतोय. तर सुमित्राई म्हणतात काय आहे, कशाला तिच्या नावाने ओरडतोयस. तर सारंग म्हणतो की जानकी वहिनीकडे ही औषधं देणार होतो, नानासाहेबांची औषधं आली आहेत आणि औषध देण्याचं डिपार्टमेंट जानकी वहिनीचं आहे ना. तर इकडे सुमित्राई म्हणतात काही गरज नाही आहे तिचं नाव घ्यायची किंवा तिच्याकडे जबाबदारी द्यायची, तिच्यावर आपण अवलंबून राहतो, सारखं जानकी जानकी करत बसतो, हे गोष्ट चुकीची आहे. आणि हे सगळं बोलणं इकडे ऋषिकेश ऐकतोय बरं का जिन्यातून येताना. तर सुमित्राई म्हणतात की सारखं आपण जानकी जानकी करतोय, तिच्यावर अवलंबून राहतोय, हे चुकीचं आहे आणि आता मी घराची जबाबदारी घेतली आहे ना, आता तिच्यावर कुठलीच जबाबदारी टाकायची नाही आहे, मी घराची जबाबदारी घेतली आहे ना, मी समर्थ आहे या घराची जबाबदारी पेलायला आणि नानांना औषधं द्यायला असं म्हणून ती औषधं तिथे ठेवायला लावते. आणि तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि सारंगला म्हणतो की सारंग मला आईशी थोडं एकट्यात बोलायचं आहे. तर सारंग म्हणतो ठीक आहे आणि इकडे तो निघून जातो. आणि सारंग निघून गेल्यानंतर सुमित्राई म्हणतात बोल
काय बोलायचं आहे. तर ऋषिकेश सुरुवातच अशी करतो की आई, एक झाड असतं, त्या झाडाला प्रेमाने गोंजारतो एखादी व्यक्ती, सांभाळतो, खत पाणी घालतो, कीड लागू नये म्हणून त्या झाडाची काळजी घेत असतो, आणि त्याच झाडाला आपण त्या व्यक्तीला त्या झाडापासून लांब केलं तर कसं वाटेल हा तू विचार कर. तर सुमित्राई म्हणतात, तू काय बोलतोस ना ते मला कळत नाही आहे. इथे त्यांना कळत असतं, त्यांच्या पण डोळ्यात पाणी येत असतं, पण त्या दाखवून देत नाही आहेत. त्या म्हणतात की मला काही कळत नाही आहे, मुद्द्याचं बोल. तर ऋषिकेश येतो आणि म्हणतो की आई, ते झाड म्हणजे हे आपलं घर आहे, आणि ती काळजी घेणारी, प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे जानकी आहे, आणि तू जानकीला या घराची काळजी करू नकोस असं तू सांगतेस तर कसं वाटेल तिला. हे घर जानकीचं दुसरा श्वास आहे, या घराशिवाय तिला तिचं आयुष्य नाही आहे, आणि तू तिलाच सांगतेस की तू नानांची काळजी घेऊ नको, खोलीत जाऊ नको असं म्हणून सांगतेस, तर तिला किती वाईट वाटेल, तिची किती घुसमट होत असेल. हे तुला कळत नाही आहे का, जाणवून येत नाही आहे का असं म्हणून तो विचारतो. सारंग मात्र जिन्यातच थांबला आहे बरं का प्रेक्षकांनो. जिन्यातनं तो ऋषिकेशचं आणि आईंचं बोलणं ऐकतोय. आता ह्याचा परिणाम काय होतोय ते मात्र आपल्याला बघायला पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, नानांना बरं वाटावं, ह्या घरावरचं संकट दूर व्हावं म्हणून जानकी निर्जळी व्रत करते, निर्जळी उपवास करते, स्वतःच्या जीवाशी खेळून ती हे सगळं करते, आणि तू तिलाच सांगतेस की नानांची काळजी घेऊ नकोस किंवा घर सांभाळू नकोस, घरातले अधिकार किंवा घरातला वावर तू इथे काढून घेतलायस. तर सुमित्राई म्हणतात, तू आज तुझ्या बायकोची बाजू घेऊन इथं आलायस. जानकी सगळं करते बरोबर आहे, पण मी आजपर्यंत जे काही केलंय ते कुठे गेलं असं ती विचारते. आणि त्याच्यानंतर ती म्हणते, सुमित्राई म्हणतात की असंच असतं, आई मुलाला इकडे सगळं लहानपणापासून सावरते, सांभाळते, खस्ता खाते, आणि पिकल्या फळासारखं बायको त्याच्याजवळ येते, आणि ते पिकलं फळ म्हणजे जो काही नवरा आहे तो पिकल्या फळासारखा मॅच्युअर झालेला जो असतो तो आपल्याबरोबर घेऊन इथे निघून जाते. आणि इकडे बोलता बोलता ऋषिकेश मुद्दामून म्हणतो की सावत्र मुलगा म्हणायचं विसरलीस का तू. सावत्र मुलग्यासारखं म्हणजे सावली वगैरे दिली वगैरे असं म्हटल्यानंतर तू सावत्र म्हणायची विसरलीस का. तर सुमित्राई म्हणतात, हा शब्द तुझ्यात आणि माझ्यात मी कधीच आणू दिलेला नाही, आणि तूसुद्धा इथे हा शब्द आणू देऊ नकोस, मी तसं कधीच वागत नाही तुमच्याबरोबर असं सुमित्राई सांगतात. तर ऋषिकेश म्हणतो, आई तू हे सगळं जे काही चाललं आहे हे कधीपासून चाललं आहे ह्याचा कधी विचार केला आहेस काय तू. जानकी आधी अशी होती का, आणि ती अशी वागत होती का. तर सुमित्राई म्हणतात, ती आधी अशी वागत नव्हती बरोबर आहे. तर ऋषिकेश इथे सांगतो, दुसरी सून आल्यानंतरच हे सगळं प्रकार चालू झाला आहे ना. तर सुमित्राई म्हणतात, दुसरी सून म्हणजे ऐश्वर्यावर सगळं घालू नकोस तू, आणि तुमच्या दोघांची चूक तू मान्य करत नाही आहेस, तू बोलायला आलायस ना. तर आता ऐकून घे, ज्या दिवशी तुम्हाला कळलं की तुम्ही सावत्र आहात त्या दिवशीपासून तुझ्या बायकोचं वागणं बदललं, तुझ्या बायकोचं घरातला वावर बदलला, तुझ्या बायकोचे सगळे मनातले विचार बदलले, आणि त्याच्यामुळे हे आज सगळं घडतं. हे वातावरण कलुषित होण्याला ऐश्वर्या जबाबदार नाही आहे, आणि हे सगळं तुझ्या बायकोच करते. तर ऋषिकेश इथे म्हणतो, आई तुला खरंच असं वाटतंय का की जानकीनं नानांना ढकललं किंवा जानकीने त्यांच्या खोलीत साप सोडला असं तुला खरंच वाटतंय का, तू बोल. तर इथे सुमित्राई म्हणतात, मी आता काहीच बोलणार नाही आहे, ज्यावेळी नानासाहेब शुद्धीवर येतील त्यावेळी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि हे सगळं बोलणं तिकडनं सारंग ऐकतोय बरं का जिन्यात उभं राहून, आणि ऐश्वर्याने हे सगळं केलं आहे असं त्याच्या मनात संशय आलेला आहे. तो म्हणतोय की ऐश्वर्या, दादा म्हणतोय तसं ऐश्वर्या असं वागू शकतात तर का वागणार नाही तसं म्हणून तो इथे मनात विचार करतोय. तर इकडे ऋषिकेश आईला समजायचा प्रयत्न करतोय की असं नाही आहे, आम्ही असं वागत नाही आहे, पण जानकी अशी नाही आहे, तू समजून घे. तर सुमित्राई ऐकायला तयार नाही. त्या म्हणतायत की तुम्हीच बदललाय, तुमचं वागणं चुकीचं आहे, ज्या दिवशीपासून तुम्हाला कळलं की तुम्ही सावत्र आहात त्या दिवशीपासून तुम्ही असं वागताय, तुम्हाला तुमच्या मान मोठेपणाचं पडलं आहे. तर इकडे आता सुमित्राई चिडून निघून जात आहेत. बघूया पुढे काय होते ते, कारण सारंगनं ऐश्वर्यावर संशय घ्यायला सुरुवात केलेली आहे असं वाटतंय. आता तो खोलीत जाऊन ऐश्वर्याशी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, ऐश्वर्या त्याचे अजून कान भरतीये का, सारंग त्याच्या पद्धतीने ते शोध घेतोय, हे आपण बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्ही त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का प्रेक्षकांनो. तर ऋषिकेश इथे आपल्या परीनं समजवायचा प्रयत्न करतोय, पण त्याचा काही ते उपयोग झालाच नाही आहे. आई त्याच्यावर चिडून निघून गेल्यात, आणि सावत्र हा शब्द ऋषिकेशने इथं बोलायला नको पाहिजे होता असं मला वाटतं, पण माणूस कसं भावनांच्या ओघामध्ये जाऊन बोलून जातो त्यातला प्रकार झाला इथे, आणि त्यामुळे तो इथे बोलून गेला. आणि आई म्हणते की आता ह्या सगळ्या विषयावर चर्चा अजिबात नको, किंवा ज्या काही घटना घडल्या ह्या
ह्या विषय इथेच बंद. मी समर्थ आहे घराची काळजी घ्यायला, नानांची काळजी घ्यायला, आणि ज्या वेळेला नानासाहेब आता शुद्धीवर येतील त्यावेळेलाच आपल्याला खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते कळेल, असं म्हणून त्या इथून निघून जातात. खरं ऋषिकेश आई आई म्हणून मागणं हाका मारतो आणि आई थांबत नाहीत. आई औषधं द्यायला नानांना खोलीत निघून जातात. या बोलण्यामुळं जानकीच्या बाजूनं ऋषिकेश आहे आपल्याला कळलं, पण तरीसुद्धा इकडे सुमित्राई त्याच्यापासून लांब गेल्या ते गेल्याच, किंवा काहीतरी म्हणजे त्याचा काही उपयोगच झाला नाही या बोलण्याचा असं आपल्याला इथे म्हणता येईल. तर सारंग आता विचार करतोय, दादा म्हणतोय त्याप्रमाणे हे ऐश्वर्याने केलं असेल आणि का करणार नाही किंवा केलंय का, या गोष्टीचा तो इथे नक्कीच आता तपास घेईल असं वाटतं. बघूया पुढे काय होणार आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? सारंग आता काहीतरी डाव खेळेल, सारंग स्वतःचं डोकं वापरेल का नाही वापरणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही छान छान ज्या कमेंट करता त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं रिव्ह्यू करण्याचं, सिरियल बघण्याचं, काम करण्याचं. तर असेच तुम्ही सबस्क्राईब करत राहा आणि कमेंट देत राहा. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये इथे जानकी ॲक्शन मोडमध्ये आलेली दाखवली आहे. आता हे सगळं स्वप्न आहे की सत्य आहे, आता उद्याचा भाग बघितल्यावरच कळेल. पण जानकीनं मात्र ॲक्शन मोड आपला ऑन केला आहे. आता बघूया पुढे काय काय होतं आहे. ते जानकीच्या डावात ऐश्वर्या फसेल की हे सगळं आपल्याला दाखवत आहे ते स्वप्नच असेल, त्याचं जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिरियल बघत राहा घरोघरी मातीच्या चुली.